हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या दिवसाला आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आज आहे गावची यात्रा. तर ना छान वाटतं आणि सकाळी पहाटे ना मम्मी ते ना 3 वाजताच उठले होते, कारण ना यात्रेत ना अगोदर ना दंडोत वगैरे घालायचं असतं सकाळी पहाटे उठून. तर ना आम्हाला जायचं आहे जत्रेला 10 वाजता. तर मम्मी वगैरे ना 3 वाजता जाऊन ना दंडोत वगैरे घालून आले आणि पहाटेपासूनच भरपूर अशी गर्दी असते. आणि ते मी आणि वहिनीने चपात्या वगैरे बनवल्या आणि नंतर इथे वहिनीने बघा शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत. तर शेंगदाणे चुलीवरती भाजले ना खूप छान भाजतात. तर इथे मम्मींचं चाललेलं आहे छान असं ना खीर बनवणं. तर आपली गव्हाची खीर, तर आमच्या गावच्या जत्रेमध्ये ना तर स्पेशल अशी ना तर खीर बनवली जाते, गव्हाची खीर आणि सोबत ना हरभऱ्याची चटणी, चपाती, वांग्याची भाजी आणि वरण भात वगैरे असं आमचं जत्रेमध्ये ना जेवण बनवलं जातं प्रत्येकाच्या घरी. तर ना इथे सर्व बच्चे कमणीचं झोका खेळणं चालू होतं. तर इथे बघा सर्वजण आणखीन आता उठून बसलेलेच. तर सकाळच्या आत्ता 8 वाजलेले आहेत. तर इथे बघा सुद्धा सकाळीच आलेले आहेत. तर आल्या मग म्हटलं आता थोडंसं शूट करूया. मी रेडी वगैरे झाले आणि जास्तीचं काय व्हिडिओ तुम्ही शूट केला नाही आहे. रेडी झाले आणि आता निघालेले आहे जत्रेसाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता मी आणि आम्ही सर्वजण बहिणी. तर ही आहे दाजीची गाडी. तर चला म्हटलं आता आम्ही सर्वजण इथे गाडीमध्ये बसून आलो. तर 2 खेपा करणार होते, कारण अगोदर रेडी झालेले आम्ही आलो, आणखीन बाकीचे ना खेप नंतर येणार आहे. तर आणखीन त्यांना रेडी व्हायला उशीर होते, कारण छोट्या बहिणीची मुलं ना मुली छोट्या आहेत, तर त्यासाठी. तर इथे बघा जस्ट आम्ही आत्ताच गावात उतरलो आणि आता म्हटलं आता चला तुम्हाला दाखवते की माझं माहेरचं गाव कसं आहे. तर आम्ही मळ्यात राहतो, तर गावामध्ये ही जत्रा आहे. तर ही गावची जत्रा ना आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आणि जत्रा म्हणजे ना गावात साजरा होणारा उत्साह आणि सहसा ना आपल्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये ना मंदिराशी किंवा एखादा विशेष सणाशी संबंधित असतो. तर आज आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीच्या दिवशीच ना आमची गावची यात्रा असते. तर ना या दिवशी ना संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. तर इथे मी तुम्हाला हा शूट का करून दाखवलं माहिती आहे का. हे आहे आमच्या गावातलं आमचं जुनं घर आहे. तर नाही म्हटलं तरी आता 15-16 वर्षाच्या पलीकडचं हे घर आहे. तर आम्ही आधी ना मळ्यात राहायच्या आधी आम्ही इथंच राहत होतो. तर ते तुम्हाला थोडंसं मी शूट करून दाखवलं. तर नंतर इथे ना छान अशा पालखी आणि नंदीध्वज वगैरे गावातनं त्याची मिरवणूक काढायची असते. तर जत्रेच्या दिवशी ना मंदिरात पूजा आरती आणि सर्व ना सकाळी पहाटे 3 वाजताच करतात. तर छान असा गावकरी सर्व ना भाविक नवीन कपडे घालून छान अगोदर देवाचं दर्शन करून घेऊन नंतर ना या पालखी ठिकाणी छान अशी ना या नंदीध्वजाची मिरवणूक पाहायला येतात. तर मी सुद्धा इथं पाहायला आले. आणि इथे बघा आमच्या इथे ना असं परवंत खेळले जातात. तर अगोदर 1 तास इथेच ना म्हणजे बराच 2-3 तास तरी इथेच असतो. तर मी मळ्यातून यायला थोडासा उशीर झाला, मी येईपर्यंत चालू झालं होतं. तर म्हटलं आता चला तुम्हाला थोडंसं शूट करून दाखवते, कारण आमच्या भागामध्ये ना जास्त करून ना अशी जत्रा असते, परवंत वगैरे खेळले जातात, नंदीध्वजची मिरवणूक काढली जाते, पालखीची मिरवणूक काढली जाते. तर नंतर नाही ते बघा जत्रेमध्ये विविध प्रकारचे ना असे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी तर वेगळं पोशाख परिधान केलेले बघा टकल्या किंवा राणी वगैरे ह्यांचं नावं आहेत. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय खूप छान वाटतं. तर लहान मुलांना ना आजकाल हेच आवडू लागलेलं आहे की जत्रेपेक्षा लहान मुलांना म्हणजे कंटाळवाणे वाटणार नाही, म्हणून यासाठी ना हे जत्रेमध्ये अशा बाहुल्या विविध प्रकारच्या बोलवल्या जातात आणि रंगबिरंगी. तर इथे बघा चला आता छान वाटलं आणि गावात आलं आहे. मंदिर दुसरीकडे आहे. तर मी मंदिरापासून परत इकडे आले वरती, म्हणजे मंदिरापासून एक 5 मिनटं अंतरावरती आहे. म्हणजे मेन हे गावात आहे मंदिर, थोडंसं गावाच्या म्हणजे एकदम कडेलाच आहे. तर इथे छान त्यांना मी थोडंसं शूट केला आणि नंतर मी इथे काही फोटो वगैरे घेतले शौर्याचे आणि माझेसुद्धा इथे मी फोटो क्लिक केलेले आहेत. तर छान वाटत होतं बरं का. तर तर या टकल्यांना पाहून ना निम्म म्हणजे आपल्याला काय वाटतं की जत्रेपेक्षा ना लहान मुलांचं आकर्षित ना या जास्त याच्याकडेच असतात. तर ना या खेळामध्ये राजा राणी असे त्यांचा खेळ असतो. तर मग यांना पाहून हसूसुद्धा आवरता येत नव्हतं. तर सर्वजण ना जत्रेपेक्षा ना यांच्याकडेच लक्ष आहे बरं का. तर ते नंदीध्वजाकडेपेक्षा जास्त ना लहान मुलं बघायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर आम्ही तिथून आले आणि तिथून आता डिरेक्टली मी मंदिराजवळ येऊन पोचलेली आहे. तर हे आहे आमचं ग्रामदेव श्री नंदी बसवेश्वर. तर खूप मोठं असं आमचं मंदिर आहे गावातलं.
तर इथे ना दर सोमवारी म्हणजे भाविक ना इथे मंदिरात येतात दर्शनासाठी. अमावस्याला तरी गर्दी असते. तर मोठा छान असा ना ग्राउंड आहे मंदिराच्या समोर. तर गावात ना विविध प्रकारची बाहुल्या वगैरे बघा इथे तुम्हाला दिसत असेल. आणि रंगबेरंगी बाहुल्या मजेशीर गोष्टी आणि गमतीशीर संवाद ना लहान मुलांना खूप आवडत असतं. तर आपल्या पारंपरिक कलेचा हा सुंदर वारसा आजही आपल्या यात्रेमधून दिसत आहे तुम्हाला. तर गावातील सगळे लोकांना एकत्र येऊन हा खेळ पाहतात आणि यात्रेचा आनंदसुद्धा वाढवतात. तर इथे तुम्हाला दिसत असेल की भरपूर भाविक ना या यात्रेसाठी हजर होते. तर इथे ना नंतर पालखी आणि नंदीध्वजसुद्धा आलेला आहे. तर आता ना दुपारच्या 12 वाजलेल्या आहेत. तर 12 वाजताच ना या अग्नीतून 12 किंवा 1 वाजताच ना या अग्नीतून चालत असतात. तर इथे तुम्हाला पुढे दिसत असेल तर भरपूर ऊन आहे बरं का. तर आता उन्हाळ्याचे दिवस असतात. तर त्या विस्तूमधूनच ना सर्व भाविक जे कोणी काही मागितलेलं असतं देवाकडे तर त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे किंवा काही त्यांनी यशस्वी झाले, कोणता आजार बरा वगैरे झाला तर देवाकडे मागणी करतात, असं होऊ दे, तसं होऊ दे, चांगलं होऊ दे. तर त्यांची मनोकामना जर पूर्ण झाली तर त्यांनी ना या विस्तूमधून चालत असतात. तर तुम्हाला मी दाखवते. आता गावची जत्रा ही ना ग्रामीण भागामध्ये ना खूप मोठ्या उत्साहाने साजरी करतात. तर सर्वजण ना महिला म्हणजे गावातल्या मुली वगैरे ना यात्रेसाठी हजरच होतात बरं का. ऐनवेळी ना म्हणजे एरवी कसं होतं माहिती आहे का, फक्त सणाला वगैरे येत नाहीत, फक्त यात्रेसाठी म्हणजे ना हमखास हजर होणार. कुठल्या गावी का असं कुठल्या देशात का असं ना ते आमच्या गावी हजर होतात. तर या जत्रेमध्ये ना ही फक्त धार्मिक कार्यक्रम नसून तर ना गावातील लोक एकत्र येऊन या जत्रेचा ना आनंद साजरा करत असतात. तर नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी आपल्याला या जत्रेमध्ये भेटत असतात. तर खूप छान वाटत असतं आपल्याला भेटल्यानंतर आणि गप्पासुद्धा मारत असतो आपण एकमेकाशी. आपले आणखीन संबंध जास्त वाढलेले असतात. तर अशा प्रकारे आपली गावाची जत्रा ही ना परंपरानुसार आणि आनंद सुंदर असं ना हे आपली गावाची यात्रा आहे. तर जत्रेच्या दिवशी ना सकाळपासून मंदिरात पूजा, अभिषेक आणि आरतीसुद्धा केली आहे. तर गावकरी आणि किंवा आसपासचे गावकरीसुद्धा या यात्रेसाठी हजर होतात. लोक मोठ्या श्रद्धेने आणि देवाचे दर्शनसुद्धा घेतात. काही ठिकाणी पालखीसुद्धा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. ते आता 5 फेरी किंवा 2 फेऱ्या अशी मारून ना ते पालखी तिथे ठेवतात. आणि नंदीध्वजसुद्धा तर नंतर ना इथे बघा मी जरा मुलांना आकर्षितसाठी ना आणखीन ना ते पालख्या वगैरे ठेवल्या तिथं मंदिराच्या पाठीमागच्या साईडला. आणि नंतर नाही मनोरंजनासाठी मुलांच्या म्हणजे रंगबिरंगी वेगळे पोशाख वगैरे घातलेल्या टकल्या राणी वगैरे जे त्यांनाही मुलं त्यांच्यासोबत जाऊन सेल्फी फोटो वगैरे त्यांचा काढण्याचा आनंद होत होता बरं का त्यांनाही. मी सुद्धा खूप फोटो काढलेले आहेत. शौर्यचे पण फोटो काढले, माझेसुद्धा फोटो काढलेले आहेत. कारण मला सुद्धा ना की अगोदर लहान असताना कसं वाटायचं की हे खरोखरच आहेत की काय बाहुल्या. तर खरोखर नाही, त्याच्यामध्ये म्हणजे माणूसच असतो वरती, तो मुखवटा घातलेला असतो.
तर आमच्या गावामध्ये ना सर्वात मोठी यात्रा म्हणजे ना श्री नंदी बसवेश्वराची यात्रा असते. तर जत्रेत ना विविध प्रकारची दुकानं पण आहेत, खेळणी, मिठाई, चाट, भेळ, गोड पदार्थ असे जे काही ते सुद्धा गाड्या इथं उभ्या होत्या. तर जास्त करून आईस्क्रीम वगैरे मुलांसाठी ना, कारण उन्हाळ्यामध्ये ना जास्त करून आईस्क्रीमाचं गाड्या भरपूर होत्या. तर लहान मुलांसाठी झुले, फिरते खेळ किंवा बाहुल्याचे खेळ आणि जादूचे कार्यक्रम हे ना या जत्रेमध्ये ना खूप छान असं रंगतदार होतं. तर आम्ही आता तिथून आलेलो आहे घरी जस्ट. तर चला, खूप छान यात्रा झाली. आत्ता ना दुपारच्या 2 वाजलेले आहेत. तर आम्ही यात्रा वगैरे करून आले गावातली. तर आणखीन सर्वजण येणार आहेत. मी आत्ताच ना जस्ट लॉक वगैरे काढलं, कारण घरी कोणच नव्हतं, सर्वजण ना लॉक घालून गेलतो. तर बहिणीसुद्धा आत्ताच आलेल्या आहेत. तर चला, ऊन खूप होतं. तर आता मी नंतरच ना थोडंसं व्हिडिओ वगैरे काढूनच नंतर मी चेंज करणार आहे. तर तुम्हाला आधी दाखवते की आपल्या इथे ना खूप छान असं ना आवळ्याचं झाड आहे. तर भरपूर सारे आवळे लागलेले आहेत. तर इथे बघा, तर गेल्या वर्षीने इतकं छोटं होतं ना, खूप म्हणजे खूप छोटं. तर आता ना इतकं मोठं झालेलं आहे, तर ना त्याला फळेसुद्धा लागलेत आवळ्याला. तर इथे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, खूप छान आणि पिवळे पिवळे असे आपले ना पिकलेले आवळे आहेत बरं का. आणि खायला एकदम टेस्टी, थोडंसं आंबट थोरट वगैरे हे आपले आवळे असतात. तर छोटे देशी आवळे आहेत बरं का हे खायला, आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर चला, मी आता गावाला जाणार आहे. तर जत्रा झाली, तर मी आता संध्याकाळी 4-5 वाजता निघणार आहे. 1 तास तर मी आता रेस्ट घेणार आणि 31 तासाने मी गावाला जाणार आहे. तर इथे बघा कणसं आणलेले आहेत. तर खूप भरपूर सारे असे कणसं होते तिथं मळ्यामध्ये माहेरी माझ्या. आणि याच्यामध्ये लोणचं दिलं नाही मम्मीनं, आणि चिवडा बांधलेला आहे, आणि खीर पण दिलेले आहेत बरं का. छान अशी चुलीवर शिजवलेली खीर दिलेली आहेत. तर वांगी. तर येताना काय शूट केलं नाही, डिरेक्टली मी नाही, ते आपल्या गावी आलेल्यावरच मी शूट केलेलं आहे. तर मी आता जस्ट ना सासरी आले. तर छान गेले बरं का 4 दिवस माहेरी. तर तुम्हाला आजचा ना आमच्या गावची यात्रा कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता अहो आणि शौर्य दोघंही रेडी झालेले आहेत, कारण त्यांना जायचं आहे आता. इथे सासरीसुद्धा ना जत्रा आहे. तर संध्याकाळी 7 वाजता जत्रा आहे. तर त्यासाठीच ना शौर्य आणि अहो रेडी झालेले आहेत. तर आता चला, ते जात आहेत, मी आता घरीच राहणार आहे, कारण सर्वजणच गेले आहेत यात्रेसाठी. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ ना कसा वाटला ते सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा